नमस्कार, जय शिवराय। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा प्रत्येकाचे मनापासून स्वागत आहे। माझ्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर लगेच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट्स बॉक्सवर नक्की कळवा। तर आता सध्या विषय चालला आहे ते मनोज दादा जरांगे हे उपोषणाला बसले आहेत मुंबईला आणि तिथे पूर्ण महाराष्ट्रभरातून तरुण तरुणी वृद्ध सगळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी निघालेले आहे। तर सगळे जे आहेत पहिल्या दिवसापासूनच मुंबईला येऊन धडकले आहेत आणि काही जे पोरं आहेत ते हुल्लडबाजी करताना दिसत आहे असं न्यूज चॅनलवर दाखवले जाते, टीव्हीवर दाखवले जाते। तर मी एवढंच सांगते की ही जी पोरं आहेत ती पहिल्यांदा मुंबईला आलेली आहेत आणि ती वयाने लहान आहेत, ठीक आहे। त्यामुळे त्यांना तेवढा समज नाहीये की आरक्षणासाठी आपण आलेलो आहोत। तर त्यांची जी हुल्लडबाजी आहे ती सरकारने माफ करावी एवढीच माझी सरकारला विनंती आहे आणि त्यांच्यासोबत दुय्यम जी भावना आहे ती करू नये, त्यांच्याशी भेदभाव करू नये। ते लहान आहेत असं समजून त्यांना माफ करावं, नाहीतर कसा समज पसरेल समाजात की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारट्या असं होता कामा नये। आणि दुसरी गोष्ट, खूप लोकांची असं म्हणणं आहे की मुंबईत मराठी आले आणि मुंबईमध्ये काय झाला, पूर्ण मुंबई भरून गेली, मुंबईकरांना त्रास होतोय। तर मी सांगते त्या लोकांना की मुंबई नेहमीच गजबजलेली असते। मुंबईच्या फुटपाथवर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर खूप लोक सगळ्या राज्यातून येऊन झोपत असतात, उठत बसत असतात आणि घाणही करताना दिसतात, पण त्यांना कधी कोणी काहीही बोलताना दिसत नाही। मग आता आपल्याच महाराष्ट्र राज्यातून जर आपलेच मराठी लोक आपल्या न्याय हक्कासाठी जर मुंबईत आलेली आहेत तर त्यांच्यासोबत असा भेदभाव का केला जातो हे मला समजत नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, जे असं सांगत आहेत की टेक्निकली मराठी समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, त्यांना मी सांगत आहे की टेक्निकली का आरक्षण मिळू शकत नाही। जर टेक्निकली सकाळी पहाटे उठून शपथविधी घेतला जातो, सरकार रातोरात बदलता येऊ शकते, तर टेक्निकली मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकत नाही। टेक्निकली हा इंग्लिश शब्द आहे आणि त्याचा मराठी शब्द आहे तांत्रिक, ठीक आहे। तांत्रिक बिघाड, जसं वाहन खराब झालं तर आपण म्हणतो की काहीतरी तांत्रिक बिघाड आहे आणि त्यासाठी मेकॅनिकची गरज आहे आणि जे तांत्रिक बिघाड आहे तो आपण काढून टाकतो। घरात समजा विद्युत पुरवठा होत नसेल तर आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मर मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आहे, तो तांत्रिक बिघाड आपण काढून टाकतो आणि वीज पुरवठा सुरळीत करतो। तसंच टेक्निकल जर काही प्रॉब्लेम असेल, ओबीसी प्रवर्गातून मराठाला आरक्षण मिळत नसेल तर टेक्निकली आपण जो बिघाड आहे तो काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देऊ शकतो, ठीक आहे। आणि हा जो टेक्निकल किंवा तांत्रिक बिघाड आहे तो काढण्यासाठी आमचा मेकॅनिक गावावरून मुंबईत येऊन धडकला आहे, ठीक आहे। आणि आमचाच मेकॅनिक आम्हाला हा जो तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त करून देणार आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसी प्रवर्गातूनच मिळणार। त्यामुळे हा जो टेक्निकल नावाचा खुट्टा आहे तो आमचा मेकॅनिक उपटूनच गावी जाणार, ठीक आहे। आणि आम्हाला मराठा समाजाला आरक्षण ओबीसी प्रवर्गातूनच मिळणार। लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे,